वर्षा पर्यटन म्हटलं की पर्यटकांची पावले वळतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधब्याकडे। केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर लगतच्या कोल्हापूर पुणे जिल्ह्यातील आणि कर्नाटक राज्यातील बेळगावसह गोवा राज्यातील पर्यटक सुद्धा आंबोलीच्या धबधब्याला पहिली पसंती देतात। मात्र अतिउत्साही आणि मद्यधुंद पर्यटकांकडून प्लास्टिक कचरा तसेच अस्वच्छता करून उपद्रव केला जातो। वर्षा पर्यटन हंगाम सुरू होण्याआधीच सावंतवाडी उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी आणि सहाय्यक वनसंरक्षक डॉक्टर सुनील लाड यांच्या संकल्पनेतून आज निसर्गरम्य आंबोली घाट आणि धबधबा परिसराची अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून सामूहिक स्वच्छता पार पडली। या स्वच्छता मोहिमेत घाट सुरू होण्याच्या ठिकाणापासून ते अंदाजे 10 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील दुतर्फा परिसराची स्वच्छता करण्यात आली। जवळपास 1 टन कचरा या स्वच्छता मोहिमेतून संकलित करून सावंतवाडी नगर परिषदेच्या कचरा प्रक्रिया केंद्रात सुपूर्द करण्यात आला। या स्वच्छता मोहिमेचे वाटसरू तसेच आलेले पर्यटक यांनी कौतुक केले। सदर स्वच्छता मोहीम सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, देवसू वनपाल नागेश खोराटे, आंबोली वनपाल नामदेव चौगुले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली। यामध्ये सावंतवाडी परिक्षेत्र आणि आंबोली परिक्षेत्रामधील सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। सोबतच धबधब्यावर स्टॉल लावणारे स्टॉलधारक, आंबोली ग्रामस्थ, संयुक्त वन व्यवस्थापन समिती पारपोलीचे सर्व सदस्य यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला। 15 जून पासून आंबोली घाट तसेच धबधबा परिसरात अस्वच्छता करणे, माकड वानर यांना खाऊ घालणे यासाठी निर्बंध लावण्यात आले असून 1000 रुपयाचे उपद्रव शुल्क वन विभागाकडून आकारण्यात येणार आहे। राखीव संवर्धन क्षेत्र असलेल्या अशा आंबोली घाटातील जैवविविधता टिकवणे, अनियमित पर्यटनावर चाप लावणे तसेच माकडांना खाऊ घालण्यामुळे त्यांच्या मानवावरील हल्ले व सवयीमध्ये होणारे बदल रोखणे यासाठी हे कडक निर्बंध वन विभागाने लागू केले असल्याचे जिल्ह्याचे वन विभाग प्रमुख उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी सांगितले। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।